अनिका घ्या रे होऊ नका रान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो मी आता मस्तक हे पाया अनेका घारे होऊ नका रान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणांचा अभंग जगद्गुरु तुकोबाराय वारकरी परंपरेतील आणि या भागवत धर्म परंपरेतील ज्ञान वैराग्य आणि भक्ती हे सर्व सद्गुण ज्यांच्या रूपानं अवतरित झालेले होते असे एक महान संत ज्यांचं ज्ञानही वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा या पद्धतीचं वैराग्याचं वर्णन तर विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैशा असं ज्यांचं वैराग्य आणि भक्ती म्हणाल तर अंतःकरणापासून भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण त्याची भक्ती आणि ती एकविध भक्ती आम्हा विष्णुदासा एकविध भाव आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं भगवत भक्तीचं यथार्थ रसग्रहण तुकोबाराय करत होते त्या भक्तिरसाचं सेवन करत होते आणि त्याचा अपार आनंद महाराजांच्या अंतःकरणामध्ये होता तुकोबारायांना असं वाटलं हा आनंद मला प्राप्त आहे पण माझ्या आजूबाजूला असलेल्या सर्व जीवमात्रांना मनुष्य मात्राला हा आनंद का लाभू नये जे कार्य माऊलींनी केलं अगोदरच्या सर्व पूज्य संतांनी केलं हेच कार्य अधिक विस्तारित आणि प्रकटपणानं तुकोबारायांनी पुढे नेलं महाराज म्हणतात जो आनंद मी घेतो तो आपणही सर्वजण घ्या आणि हा आनंद त्याचा तुटवडा भासणार नाही त्याची उणीव वाटणार नाही कारण जगातला सर्वश्रेष्ठ दानशूर दाता जो विटेवर समपाय ठेवून उभा आहे तो पांडुरंगच या पद्धतीच्या आनंदाचा दाता त्याला फारसं सांगावं मागावंही लागणार नाही फक्त मनामध्ये जर पवित्र सत्य आणि शुभ संकल्प असतील तर तो परमात्मा ते पूर्ण करील आणि महाराज म्हणतात परमात्म्याच्या जाऊन भक्ती करून हा आनंद जगानं घ्यावा
असा निरोप घेऊनच मी आपल्यापर्यंत आलो. विठाला अभंगाच्या माध्यमातून काही सेवा श्री गुरु स्वामी महाराजांच्या चरणी, सकल संत देवता आणि श्री गुरूंच्या चरणी सेवा आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी संपन्न होत असलेल्या या पवित्र परंपरेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. तालुका बीड आहे, जिल्हा बीड आहे. मला वाटतं आपलं गाव अंधापूर, ज्याला अंधापुरी घाट असं म्हणतात, त्या ठिकाणी श्री गुरु परमश्रद्धेय श्री व्यंकट स्वामी महाराज यांचा आणि वैकुंठवासी श्रद्धेय गुरुवर्य सुदामजी महाराज यांनी सुरू केलेला कीर्तन नारळी सप्ताह, 73वा कीर्तन नारळी सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतोय. ते श्री गुरु स्वामी महाराजांच्या परंपरेची सेवा करणारे आणि श्री गुरु स्वामी महाराज देवस्थानाचे मठाचे प्रमुख महंत, आमचे मार्गदर्शक, आम्हाला गुरुस्थानी असलेले पूजनीय श्रद्धेय लक्ष्मणजी महाराज निंगडे, महाराजांचं आधिपत्य, त्यांचं मार्गदर्शन, भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगाची कृपा, माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, नाथोबाराय, सर्व संतांची परम कृपा. त्याचबरोबर सद्गुरू ध्रुव महाराज, सद्गुरू स्वामी महाराज, आपल्या परिसरात होऊन गेले थोर संत श्रद्धेय माऊली महाराज यांचेही आशीर्वाद. श्री गुरु स्वामी महाराजांच्या परंपरेमध्ये होऊन गेलेली जी दिव्य संत परंपरा आहे, त्यामध्ये श्रद्धेय श्री गुरु एकनाथजी महाराज मालसिंगणकर, श्रद्धेय गुरुवर्य रामहरी महाराज, श्रद्धेय देवीराजजी महाराज, या सकल संतांचे आशीर्वाद घेऊन, श्री गुरु स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेऊन, वैकुंठवासी श्रद्धेय गुरुवर्य रामदेवजी महाराज यांनी खऱ्या अर्थानं हा संग्राम सुरू केला. त्यांची शुभ प्रेरणा आणि आशीर्वाद घेऊन हा सप्ताह प्रतिवर्षी संपन्न होतो. चैत्र मासाच्या या पवित्र अशा कालखंडामध्ये या चैत्र मासाचं वर्णन नामदेवरायांनी केलं की उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा. गाव आपलं अंधापुरी गाव हे लहान गाव आहे, परंतु सर्व त्यांचा जनार्दन भाविक हा मोठा अंतःकरणाचा आपल्या अंतःकरणातला भक्तिभाव हा मोठा आहे. त्यामुळे श्री गुरु स्वामी महाराजांच्या सप्ताहाचं हे सूत्र आपण स्वीकारून अतिशय श्रद्धेनं भजन, कीर्तन, अन्नदान आणि मला वाटतं श्रीमद भागवत कथेचे निरूपण आदरणीय शास्त्रीजी महाराजांच्या द्वारा या ठिकाणी संपन्न होते. कार्यक्रम पार पडत असताना श्री गुरु स्वामी महाराजांच्या घरावरील उपस्थित कार्यकरी, वारकरी, भक्तिभावी, विशेषत्वानं आदरणीय महाराजांच्या आधिपत्याखाली वारकरी संप्रदायाची सेवा करणारे आमचे सगळे आदरणीय अतिशय गोड आणि आपल्या या जिल्ह्याला खऱ्या अर्थाने ज्या संप्रदाय सेवेची परंपरा लाभलेली त्या सेवेला पुढे नेणारे आमचे गुरुजन, या निमित्तानं माझ्यासमोर बसलेले सर्वच अंधापुरी आणि परिसरात या 700-750 वर्षाच्या वाटचालीमध्ये निश्चितपणे म्हणावं लागतं, या संप्रदायाला या 700 वर्षात अर्धे अधिक संत या बीड जिल्ह्यानं दिले, या पवित्र मातीनं दिले. इतकी थोर परंपरा आहे मायबाप या पवित्र भूमीची, भाविकांची भूमी आहे. आपल्यासारखे भक्त, भाविक, श्रद्धेय मंडळ. निनगुर क्षेत्राविषयी तर बोलायला नको. महाराष्ट्रामध्ये 2 गावं अशी आहेत. एक नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भात नरखेड नावाचं गाव आहे. आदरणीय महाराज तिथे सेवा करून आलेले आहेत, त्यांना ठाऊक आहे. आज वारकरी
वारकरी संप्रदायाच्या आम्हा सर्वांचे अध्वर्यू श्रद्धेय गुरुवर्य शांती ब्रह्म कुरेकर बाबा जे आहेत, मारुती बाबा कुरेकर यांचं ते जन्मगाव, अर्थात त्यांच्याही अगोदर पूर्वी अमृत बाबा असतील, पांडुरंग बाबा वैद्य असतील, अनेक थोर संत मंडळी त्या भूमीमध्ये झाली. आणि निनगुरूच्या भूमीमध्ये सुद्धा श्री गुरु बंकट स्वामी महाराजांच्या पासून जवळजवळ 15 ते 17 असे महात्मे या भूमीतून महाराष्ट्राला दिले गेले. आणि ते सर्वच महात्मे अत्यंत प्रभावशाली, अत्यंत वैराग्य संपन्न, ज्ञान संपन्न, भक्ती संपन्न अशा स्वरूपाचे. आणि त्या परंपरेमध्येच आम्हाला लाभलेले श्री गुरु श्रद्धेय ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज निनगुर क्षेत्रातले होते. अर्थात गोदावरीच्या काठी, गोदावरीच्या पोटात असलेलं महान तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र सराला बेट, जिथे 200 वर्षापूर्वी एक विरक्त महात्मा त्यांनी साधना केली, तप केलं, परंतु ते वारकरी महात्मा होते, सतत ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारे होते. त्यांचं नाव सद्गुरु गंगागिरीजी महाराज. आणि सद्गुरु गंगागिरीजी महाराज हे पंढरीची वारी करत असत. गंगेच्या काठी, गोदावरीच्या काठी असलेली झोपडी आषाढी वारीला निघाली की ती झोपडी ते पेटवून द्यायची. वारी परिपूर्ण व्हावी, मागे कशाची आठवणही नको असे महाराज. पुढे पंढरपुरामध्ये सद्गुरु जोग महाराज आणि त्यांची भेट झाली. साधारण हा इतिहास 150 पावणे 200 वर्षापूर्वीचा आपल्या पुढे मी मांडतो. 150 वर्षापूर्वी सद्गुरु गंगागिरीजी महाराज हे ज्ञानानं, वयानं, सर्वार्थानं जोग महाराजांना वडील होते. जोग महाराज त्यावेळेला तरुण वयामध्ये. आणि पंढरपुरामध्ये वारीच्या वेळेला कुस्तीचाही फड भरलेला होता, जसे भजनाचे फड लागलेले. आता यात्रा म्हणलं म्हणजे तिथे सगळेच फड येतात, म्हणून कार्तिकीला दुसरेही फड तिथे असतात. महाराज दरवर्षी कार्तिकीला एकादशीची सेवा गजानन महाराजांच्या मठात आम्हाला करावी लागते. आणि शेजारीच मनमाडकर महाराजांच्या मठाला खेटून तमाशाचा फड लागलेला असतो. असा आवाज जोर जोराने तिकडनं चालतो, पण सेवा तर करावी लागते. आणि मग यात्रा म्हणलं की सगळे फळे येतात, मला हे म्हणायचं. खरं तर अशा काही भजन कीर्तन उत्सव परंपरेच्या काळात अशा गोष्टी थोड्या दूर असाव्यात. ज्याला आवड आहे तो त्या कलेचं आवड, त्याचा आनंद घेईल. पण इतक्या जवळ कुस्तीचा फड असणं काही वावगं नाही. कुस्ती ही महाराष्ट्राची श्रेष्ठ परंपरा. सद्गुरु जोग महाराज हे फार मोठे पैलवान होते. आजही पुण्यामध्ये गेलं की महाराजांनी ज्या तालमीमध्ये पैलवानकीचे धडे घेतले, त्या तालमीत महाराजांचा भला मोठा फोटो लावलेला आहे. ती तालीम आता फक्त मंदिर दर्शन म्हणून आवर्जून तिथे लोक जातात. लक्ष्मी रोडला आपण गेलो, जोग महाराजांनी कुस्ती जिंकली होती, त्यांचं मिरवणूक निघाली होती. आणि हे विरक्त महात्मे, संन्यासी आणि वारकरी परंपरेचे गंगागिरीजी महाराज समोरून येताना पाहिले, त्यांच्याविषयी जाणून होते. आणि म्हणून जोग महाराज सामोरे गेले आणि श्री संताची माथा चरणावर वंदन केलं. गंगागिरीजी महाराजांनी मोठ्या प्रेमानं आशीर्वाद दिला, उठवून गळा भेट घेतली. होती संताची या भेटी. 2 महान दिव्य सत्पुरुष एकमेकांना भेटत होते. आणि मग बाजूच्या लोकांनी सांगितलं की गंगागिरी बाबा, जोग महाराजांनी आज फार मोठी कुस्ती जिंकलेली आहे, त्यांच्या दुपटीचा पहिलवान पाडला. गंगागिरीजी महाराजांनी पाठ थोपटली. वा विष्णुबुवा, काय चांगली गोष्ट आहे. कारण गंगागिरीजी महाराज सुद्धा तरुणपणात कुस्तीगीरच होते. आणि म्हणून पाठ थोपटली. चांगलं केलं म्हणाले. पण विष्णू महाराज, जोग महाराज, या पैलवानांना इतरही पैलवान पाडू शकतील, पण
तुमच्यासारखा जो दिव्य सत्पुरुष ज्यासाठी या भूतलावर अवतरित झालेला आहे, तुमचं कार्य फक्त या पैलवानाला पाडणं नाही, तुम्ही काळाला पराभूत केलं पाहिजे, तुम्ही मृत्यूला पराभूत केलं पाहिजे आणि तुम्ही या जगाला भक्ती ज्ञानाचा प्रसाद वाटला पाहिजे, अशी प्रेरणा दिली. जोग महाराजांचं चरित्र आजही आपण संस्थेतून मंदिरातून घेऊन वाचलं की तुम्हाला पहिल्याच 10-5 पानामध्ये हे सगळं चरित्र वाचायला मिळतं. आणि जोग महाराजांनी ती प्रेरणा घेऊन जीवन पूर्णतः अध्यात्मासाठी समर्पित करून टाकलं. मायबाप हो, सद्गुरु जोग महाराजांनी खूप निष्ठेचा परमार्थ केला, उच्च कोटीचा परमार्थ केला. वारकरी संप्रदायाचा हा विचार त्यांनी प्रचार प्रसारासाठी कार्य केलं. आणि हे करताना त्यांना काही महान शिष्य मंडळी लागली की खऱ्या अर्थानं सद्गुरु जोग महाराजांचं कार्य ज्यांनी महाराजांच्या मनात जसं होतं त्या पद्धतीनं विस्तारित केलं. आणि त्या महान शिष्यांपैकी श्रद्धेय गुरुवर्य स्वामी महाराज हे अव्वल शिष्य होते जोग महाराजांचे, श्री गुरु बंकट स्वामी महाराज. तदनंतर प्राचार्य सोनोपंत मामा दांडेकर, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती बाबा गुरव हे 4 प्रमुख शिष्य सद्गुरु जोग महाराजांचे. आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये 18 या समाजाला परमार्थ गळी उतरवण्याचं जे कौशल्य होतं ते श्री गुरु बंकट स्वामी महाराजांकडे होतं. हा सगळा समाज भक्ती मार्गाला लावण्याचं काम, कारण अनेक अंधश्रद्धेमध्ये हा समाज अडकलेला होता. कुणी कोंबडं कापतंय, कुणी बकरं कापतंय, कुणी अंगाऱ्या दुपाऱ्याच्या मागे पळतंय, कुणी नाना प्रकारच्या विचित्र उपासना करतंय. श्री गुरु बंकट स्वामी महाराजांना हे फार वाईट वाटत होतं. त्यांना असं वाटत होतं ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शुद्ध अशा ज्ञानाचा प्रसाद आपल्याला मिळालेला आहे, ज्ञानेश्वरीच्या रूपानं, गाथेच्या रूपानं, भागवताच्या रूपानं, सकल संत साहित्याच्या रूपानं, आणि जो ज्ञानाचा प्रसाद महाराष्ट्रापुरता नाही अवघ्या जगाला पुरून उरेल एवढा आहे. आणि तोच महाराष्ट्र त्या ज्ञानाचा प्रसाद भक्तीचा आनंद घेण्याऐवजी अंधश्रद्धेच्या वाटेनं काहीतरी चुकीच्या दिशेनं हा जातोय. आणि ही अंतःकरणामध्ये तळमळ ठेवून श्री गुरु बंकट स्वामी महाराजांनी आपलं आयुष्य अक्षरशः या जनता जनार्दनासाठी झिजवलं, कारणी लावलं. आणि हे काम करताना त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली, आपण एकटे असून हे काम करू शकत नाही. काम जर मोठं करायचं असेल तर तुमच्या सोबत अनेक जण असायला हवेत आणि त्या पात्रतेचे असायला हवेत. आणि म्हणून श्री गुरु बंकट स्वामी महाराजांनी सतत गुणवान, ज्ञानवान, शीलवान माणसांचा गौरव केला, त्यांचा शोध घेतला, त्यांना बळ दिलं, आशीर्वाद दिले, त्यांना उभं केलं. मला वाटतं आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय जो उभा आहे त्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा श्री गुरु बंकट स्वामी महाराज. माझ्यासारखे शेकडो कीर्तनकार, हजारो भजनी मंडळी ही जी आज टाळ मृदंगाची सेवा करतायत, आपल्या सर्वांना श्री गुरु स्वामी महाराजांचं विस्मरण. हरी भजनी
महाराज सुरदासजी, धन्यवाद तुम्हाला. काय गोड म्हणताय, टाळ्या वाजून हरिभजनी हे धवळीले जगत, चुकविला लाग कळी काळाचा अक्षरशः. तर जिथलेच भजन केलं, कीर्तन केलं, मला वाटतं जसं तुकोबारायांच्या बाबतीमध्ये मी माझ्या अल्पमतीनं विचार मांडला प्रस्तावनेमध्ये की तुकोबारायांकडे ज्ञानही प्रचंड आहे, वैराग्यही तेवढंच खडतर आहे आणि भक्तीचा ओलावा तितकाच गहन आहे. मला वाटतं तुकोबारायांच्या नंतर ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या तिन्ही गुणांचा सर्वोच्च समन्वय कोणामध्ये असेल तो श्री गुरु बंकट स्वामी महाराजांना. थेट तुकोबारायांच्या नंतर आपल्याला बारकाईनं चिंतन केल्याशिवाय नाही. कुठे ज्ञानाचा प्रभाव आहे तर भक्ती भावनेचा अभाव असतो, कुठे भक्ती भावना प्रबळ आहे ज्ञान कमी पडतं, कुठे दोन्ही गोष्टी आहे वैराग्य नसतं. परंतु श्री गुरु बंकट स्वामी महाराजांच्या ठाई आणि म्हणून त्यांच्या शब्दानं माणसं घडत होती, लाखो समाज घडवला. श्री गुरु स्वामी महाराजांचं कार्य बीड जिल्हा किंवा मराठवाड्यापुरतं मर्यादित नाही. महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलं तर लोक श्री गुरु स्वामी महाराजांची आठवण केल्याशिवाय राहतात. मी आपल्याला एक महिनाभरापूर्वीची एक आठवण सांगतो. लोणी प्रवरा, अहिल्यादेवी नगर जिल्हा, लोणी प्रवरा, राहता तालुका, शिर्डीच्या जवळ. आणि विखे पाटलांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी वारकरी संप्रदायातील एका थोर महात्म्याला पुरस्कार दिला जातो. तुकाराम बीजेचा उत्सव असतो आणि त्याला जोडून तो कार्यक्रम. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वजण असतोच. यावर्षी तो पुरस्कार भारतरत्न स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी यांच्यासोबत टाळ वादनाची ज्यांनी अखंड सेवा केली असे माऊली टाकळकर पुण्यातले, त्यांना तो पुरस्कार जाहीर झाला. ते आले. आल्यानंतर त्यांना सन्मानित केलं गेलं आणि 2 शब्द आम्ही त्यांना बोलायला विनंती केली. वय त्यांचं आता 97 वर्ष आहे माऊली टाकळकरांचं. आणि त्यांनी सांगितलं की मी या टाळाच्या पुण्याईमुळे भीमसेन जोशी साहेबांना सारख्यांच्या सोबत या टाळाच्या सेवेमुळे जोडला गेलो. आणि त्यांना विचारलं की तुम्ही किती देशांमध्ये जाऊन आलात. त्यांनी एकच उत्तर दिलं. ते म्हणले मला आता सांगता येणार नाही, एवढं आठवणीत नाही म्हणे, पण पाकिस्तान सोडून सगळीकडे जाऊन आलो म्हणे. असा कोणता देश राहिला नाही. अमेरिका, युरोप असेल, चीन, जपान, जर्मनी असेल, ते म्हणलं असा काही कुठला देश राहिला नाही, सगळीकडे जाऊन आलो. मग त्यांना आणखी आम्ही प्रश्न विचारला, ही टाळाची जी काही तुम्ही महती सांगताय, हा टाळाचा संस्कार तुम्हाला कोणाकडून आला? हा प्रश्न जेव्हा विचारला, त्यांनी सांगितलं मी, माझे वडील पुण्यातल्या मंडई भागातच आम्ही मूळचे राहणारे, आणि श्री गुरु बंकट स्वामी महाराज, ते म्हणाले आमचे वडील वारकरी होते, बंकट स्वामी महाराज आमच्याकडे यायचे. बघा, 1 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतो. आपल्या या भूमीचं वैभव कसं आहे, त्या महात्म्याने जे तिथं आम्हाला 1 महिन्यापूर्वी सांगितलं ते मी आपल्याला सांगतो. गोष्टी तर पुष्कळ आहे सांगण्यासारख्या, पण एक उदाहरण म्हणा. त्यांनी सांगितलं की आमचे आई वडील वारकरी होते, त्यांना बंकट स्वामी महाराजांच्या हातची माळ होती. स्वामी महाराज आले की आमच्याकडे भोजनाला असायचे, कधी मुक्कामाला सुद्धा थांबायचे. आणि स्वामी महाराजांच्या सोबत त्यांचं शिष्यमंडळ असायचं. म्हणजे माधवबुवा सुकाळे असायचे, बाबूरावबुवा डवरी असायचे, आणि अनेक मंडळी, सुदाम बाबांसारखे, एकनाथ बाबांसारखे. आणि या वारकरी महात्म्यांमुळे ते म्हणाले स्वामी महाराज आले की भजन हे असायचंच, पाठचा काकडा व्हायचाच. आणि त्यांच्या सोबत पहिल्यांदा टाळ वाजवायला मला स्वामींनी शिकवलं. ते म्हणाले मी जो काही आज तुम्ही मला पुरस्कार दिला
त्या दोन महात्म्यांचा ऋणी आहे म्हणे. एक बंकट स्वामी महाराज की ज्यांनी मला पहिल्यांदा टाळ हातात दिला, ही परमार्थाची दीक्षा दिली, आणि दुसरे भीमसेन जोशी साहेब की ज्यांनी मला जगभर घेऊन फिरले. मला असं वाटतं हे बंकट स्वामी महाराज आहे ज्यांचे अनंत उपकार महाराष्ट्रातल्या लाखो करोडो जनमानसावर आहे आणि कुटुंबावर आहे. विठाला किती लोक त्यांनी घडवले. मी आता माधवबुवा सुकाळे गुरुजींचा आठवण केली, किंवा मृदंग मार्तंड ज्यांना म्हणावं, महर्षी ज्यांना म्हणावं, असे बाबुराव बुवा डवरी महाराज. तर अशी लोक स्वामींनी अक्षरशः ते घडवले. त्यांच्यासाठी त्यांनी झिजले, त्यांना योग्य ठिकाणी ठेवलं. आमचे श्रीगुरु अर्थात आपल्या निनगुरचे जाधव पाटील परिवारातले, आणि त्यांचं मूळ नाव बलभीम भानुदास जाधव. अर्थात ते 100 वर्षापेक्षा जास्त वयाचे होऊन स्वर्गवासी झाले, आणि आता त्यांना वैकुंठ गमन होऊनही 15 वर्ष झाले. आता हे जे मी सांगतोय तुम्हाला हे किती अगोदरच आहे बघा. बलभीम भानुदास बुवा जाधव बालपणात मला गुरुजींनी मगाशी आठवण सांगितली. ते म्हणाले स्वामी महाराजांच्या मठातलं कीर्तन नेहमीचा विनेकरी आला नाही म्हणून एका विद्यार्थ्याला विना घ्यायला लावला, आणि ते विद्यार्थी होते बलभीम बुवा. आणि बलभीम बुवांनी म्हणजे आमच्या श्रीगुरूंनी विणा घेतला आणि सुंदर सुरुवात केली. म्हणाले गोड, मगाशी तुम्ही जसं सांगितलं की आवाज या जुन्या मंडळींचा काही वेगळाच आवाज. विणा घेतला, गोड सुरुवात पंचपदीची कीर्तनाची करून दिली. स्वामी महाराजांनी बोलावून घेतलं चोपदारांना सेवे करणारे. नेहमीचा विनेकरी आपल्याला दिसत नाही, कोण विद्यार्थी हा, काय म्हणतोय? म्हणे स्वामी महाराज आपल्या गावातलाच मुलगा आहे, जाधव परिवारातला बलभीम बुवा. अरे वा, चांगला म्हणतोय. विना कीर्तन आटोपल्यावर त्याला मला भेटायचं सांगा. एक एक माणूस, जसं छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी एक एक गुणवान, पात्रतेचा, योग्यतेचा, ज्याच्याकडे प्रामाणिकता आहे, ज्याच्याकडे शौर्य आहे, ज्याच्याकडे धैर्य आहे, ज्याच्याकडे स्वामीनिष्ठा आहे, ज्याच्याकडे धर्म आणि देशासाठी बलिदान देण्याची तयारी आहे, असा एक एक माणूस, एक एक मावळा शोधला, आणि म्हणून स्वराज्य उभं राहिलं. मला वाटतं जगद्गुरु तुकोबारायांच्या नंतर खेड्या पाड्यात, वाडी वस्तीवर आणि 18 पगड जातीच्या तुमच्या आमच्या घरात हा संप्रदाय आणून ठेवण्याचं काम हे नियोजनपूर्वक श्री गुरु बंकट स्वामी महाराजांनी केलं. फार मोठं कार्य. हे मी आज स्वामींच्या सप्ताहात आलो म्हणून बोलत नाही, किंवा मी त्या गुरु परंपरेतलाच एक आहे म्हणूनही बोलत नाही. ही वास्तविकता आहे. आणि म्हणून श्री गुरु बंकट स्वामी महाराजांनी हे एक एक महात्मे, ते माधवबुवा मगरांची तुम्ही आठवण मगाशी केली, म्हातार बाबा खानेपुरीकरांची आठवण केली, भीमसिंग महाराजांसारख्यांची आठवण आपण करतो, सुदाम महाराजांसारखे सुदामदेवजी महाराज, हे असे एक एक रत्न घडवले. आमच्या श्रीगुरूंना सुद्धा जेव्हा चांगल्या पद्धतीनं ते अध्ययन करू लागले, जोग महाराज संस्थेतही त्यांचं 4 वर्षाचं अध्ययन पूर्ण झालं, आणि मग त्यांना पाठांतरासाठी, पुढील अभ्यासासाठी आंबेजोगाई तालुका, आपेगाव, शिंदे पाटील परिवार, आमचे महाराज सांगायचे, ते म्हणाले मला काही काळ तिथे अभ्यासाला ठेवलं. अर्थात शिंदे पाटील परिवार म्हणजे पद्मश्री शंकर बापू आपेगावकरांचा परिवार. आपेगाव अर्थात आत्ताच नव्या पिढीला समजण्यासाठी सद्गुरु जोग महाराज संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे यांचा तो परिवार. विठाला संदीपान महाराज हे आपेगाववरून हसेगावला दत्तक गेलेले आहे, आणि म्हणून आपेगावकर ऐवजी हसेगावकर झाले. परंतु ते मूळ त्या शिंदे परिवारातले आहे. त्यांच्याकडे मागे कीर्तनाला मला उद्धव बापूंनी बोलावलं, शंकर बापूंचे चिरंजीव. एक 7-8 वर्षापूर्वी गेलो. त्यावेळेला त्यांचा जो घरचा सत्ता आहे,
सुरू केलेला. शंकर बापूंचे वडील होते प्रल्हाद अण्णा आपेगावकर. आणि सगळी जुनी महात्म्य, म्हणजे मला वडीलधाऱ्यांशी बोलण्याचा खूप एक छंद आहे, आवड आहे. आणि हा जुना इतिहास जाणून घेण्याची खूप उत्कंठा असते. म्हणून जे वडीलधारे वारकरी भेटतील, आपल्यासारखे भाविक भेटतील, काही जुन्या आठवणी त्यांच्याकडे असतील तर मी जाणीवपूर्वक समजून घेतो, ऐकतो की जी सेवा आज आपण करतो, ही सेवा कशी कुणी कशा पद्धतीनं आपल्यापर्यंत ही आज आणली. त्यांच्या घरचा सप्ताह तिथे होतो. त्याला मी 8-10 वर्षापूर्वी गेलो तेव्हा 125 वर्ष झालं. त्यांचा घरगुती सप्ताह आपेगावला होतो, अंबेजोगाई तालुक्यात. आणि त्यांच्या मळ्यात 1000 एकर जमिनीचे मालक प्रल्हाद अण्णा शिंदे आपेगावकर म्हणते. आणि त्यांच्या घरी काही काळ सद्गुरू नारायणगिरीजी महाराज हे थांबले. तो परिवार सुद्धा तिथे गेल्यानंतर सांगत होता की आमचा हा अमुक मळा आहे आणि इथे बलभीमबुवा होते. महाराजही सांगायचे, ते म्हणायचे कधी कधी मी पायी मुकुंदराजाला वारीला जायचो म्हणे इथून लहानपणी. अर्थात मुकुंदराज संस्थान म्हणजे आंबेजोगाई, इथून आम्ही पायी मुकुंदराजाला जायचो. आता तो काळच तसा होता. त्याने एकदा गमतीने सांगितलं होतं, ते म्हणाले त्या काळामध्ये देश स्वातंत्र्य होण्याचा तो काळ होता. आम्ही काही 4-2 वारकरी असे चाललेलो होतो, तरुण सगळे म्हणे. आणि त्या पोलिसांनी, निजाम सरकारचे पोलिस, आणि त्यांनी आम्हाला धरलं म्हणे. कारण त्यांना संशयित असं कोणी दिसलं की धरायचे. सगळा स्वातंत्र्याचा काळ होता. पलीकडे इंग्रज, इकडे निजाम, संशयित तिकडचा कोणी इकडं आलाय का, इकडचा कोणी. ते म्हणाले आम्हाला असं माळरानावर पायी मुकुंदराजाला चाललो आणि धरलं. आमच्या महाराजांनी सांगितलेली आठवण. मग आता धरलं तर ते इंग्रजांचे काही पोलीस होते म्हणे, त्याच्यामध्ये संयुक्त होते. धरल्यावर त्यांनी विचारलं कोण आहात तुम्ही, तर त्यांना आमची भाषा कळेना म्हणे. आम्ही मराठीत सांगायचो की आम्ही अमुक आहोत, अमक्या गावचे आहोत, अमक्या तालुक्याचे आहोत. त्यांना काही कळेना. आता त्यांना कळेना तर आम्ही त्यांना सांगितलं म्हणे आम्ही वारकरी आहोत. यांना वारकरी कधी कळेल, त्यांना वारकरी कळेना. त्यांनी विनोदानं बोलायचे आमचे गुरु महाराज फार. ते म्हणले वारकरी कळेना तर त्यांना एकादशी सांगून पाहिली. आज जशी एकादशी आहे, एकादशी कळेना. मग त्यांना आम्ही भगर सांगून पाहिली, म्हणजे भगर. तर तो पोलीस म्हणला म्हणे व्हॉट इज भगर. गमतीचा काळ कसा होता मायबापू. म्हणून तुकोबाराने एका ठिकाणी म्हटलंय की आम्हाला लाभलेला हा जो परमार्थ, ही जी पवित्र परंपरा, हे आपल्या वाडवडिलांनी मोठ्या कष्टानं, सायासानं आपल्याला सुपूर्द केलेली आहे. महाराज वर्णन करतात, माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा देवा. हे सर्व संतजन खऱ्या अर्थानं अध्यात्म दृष्टीने आपले सर्व वाडवडीलच आहेत. कारण तुम्ही संत मायबाप कृपावंत मायबाप आहेत जगाचे.
आणि त्यांनी आपल्याला या कष्टाने ही परंपरा दिली. आणि म्हणून श्री गुरु स्वामी महाराजांचं स्थान आणि त्यांची जी भक्ती परंपरा आहे ती चालत असताना, हा सत्कार होत असताना मी मनामध्ये थोडासा प्रवास करताना विचार करत होतो की स्वामी महाराजांच्या चरणी आपलं हे मोडकं तोडकं वाक्पुष्प समर्पित करायचंय. आणि एकदम स्मरण झालं जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाचं. मग थोडं तुकोबारायांचं चिंतन मनामध्ये सुरू झालं की खरं आहे, तुकोबारायांनी हा भक्तिरस पुरेपूर ग्रहण केलेला होता, सेवन केलेला होता. देतो म्हणण्याचा किंवा इतरांना घ्या म्हणण्याचा अधिकार त्यालाच आहे ज्याच्याकडे ती गोष्ट स्वतः आहे, प्राप्त आहे. एखादी गोष्ट आपल्याकडेच प्राप्त नसेल आणि त्यांना इतरांना घ्या म्हणावं, मला वाटतं हे हास्यास्पद आहे, हे शक्य नाही. पण तुकोबाराय घ्या म्हणतायत आम्हाला. मी जो आनंद घेतलाय तो तुम्ही घ्या. मुळात ही घ्या म्हणण्याची वृत्तीच त्यांचं संतत्व दाखवते. महाराज म्हणतात मी घेतलाय, तुम्ही आपणही घ्या. आज जगामध्ये बहुतांशी लोकांच्या मनामध्ये असं असतं की मला जर एखादी गोष्ट विशेष मिळाली असेल तर ती मलाच असावी, ती इतरांकडे नसावी. एका आजीबाईला सहज विचारलं की म्हटलं हे तुम्ही दृष्ट काढता तर कोणते मंत्र म्हणता? आजीबाई म्हणे महाराज ते सांगता येत नाही म्हणे अशी उघड. अहो म्हटलं वारकरी आहे मी, विनंती करतो मला सांगा, नका सांगू दुसरं कोणाला. आता म्हणे महाराज तुम्ही वारकरी आहात आणि म्हणून मी सांगते, कोणाला सांगू नका बरं. म्हटलं हे कीर्तनकाराला सांगून काही उपयोग आहे का? कोणाला सांगू नका. कीर्तनकार म्हणजे सांगतच राहणारा आणि त्याला म्हणायचं की कोणाला सांगू नका. पण म्हटलं सांगा आजीबाई काय मंत्र म्हणताय? मी महाराज ते मंत्र असे उघड सांगता येत नाही, पण तुम्ही विचारला म्हणून सांगते. मंत्र असा आहे म्हणे, आल्याची, गेल्याची, उठल्याची, बसल्याची. पुढं काय काही ओम वगैरे नाही, असं काही नाही म्हणे त्याच्यात. ओम ह्रीम क्लीम वगैरे असं काही अवघड काही नाही म्हणे त्याच्यात, हे सोपं आहे म्हणे. अहो म्हटलं आई साहेब आजी इतका सोपा मंत्र आहे तरी तुम्ही उघड सांगायला तयार नाही. आणि जो गहन कठीण अत्यंत श्रेष्ठ असा परमार्थ आणि तो आमच्या संतांनी सहजपणे उघड करून सांगितला. माऊली ज्ञानोबारांनी प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. श्री गुरु नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की माऊलींनी परमार्थाचं सुलभीकरण सुरू केलं, माऊलींनी संस्कृताचं प्राकृत केलं. पुढे नामदेवराय, गोरोबा काका, सावता महाराज, सेना महाराज, नरहरी महाराज, चोखा मेळा, नाथ महाराज या सर्व संतांनी तो परमार्थ आणखी सुलभ केला. म्हणजे माऊलींनी संस्कृताचं प्राकृत केलं, पुढे या संतांनी ते प्राकृत अधिक सुलभ भाषेत मांडलं. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी महाराज म्हणायचे की तेच तत्वज्ञान थेट शेतकऱ्याच्या भाषेत सांगितलं. इतकं सोपं करून ठेवलं. पुढे आल्यानंतर शेतकऱ्याच्या भाषेत उदाहरणं सुद्धा शेतकऱ्याची. पिकलिया सेंदे नेवाशाचं आपलं तुकोबारायांचं मंदिर ज्यांच्या प्रेरणेतून उभं राहिलं ते थोर वारकरी होते वैकुंठवासी एकनाथ स्वामी महाराज. त्यांनी डोळ्यांनी पाहिलेला प्रसंग सांगितलं. ते म्हणाले आम्ही वारीला गेलं की चातुर्मासाला थांबायचो आणि वारीच्या काळामध्ये म्हणाले आम्ही दुंडा महाराजांच्या मठात होतो आणि वारीच्या काळात काही कीर्तन इतर वारकरी करायचे. महत्वाच्या दिवशी दुंडा महाराज स्वतः कीर्तन, एकादशी असेल, काला असेल, तर दुंडा महाराज देगलूरकरांच्या मठामध्ये म्हणे एका साध्या वारकऱ्याचं कीर्तन होतं. साधा वारकरी, फेटा बिटा बांधलेला वयस्कर जुना माणूस, आणि त्याने हा अभंग घेतला त्या वारकऱ्याने. पिकलिया सेंदे कडूपण गेले. आणि ते कीर्तन ऐकायला दुंडा महाराजांचे एक स्नेही काशीवरून आलेले होते म्हणे. ते उत्तर भारतातले होते, त्यांना मराठी कळत नव्हतं.
तर ते मधून मधून तुंडा महाराजांना विचारायचे की ये जो कथाकार कीर्तनकार आपके है वो क्या कह रहे हैं, क्या बता रहे हैं. तुंडा महाराजांनी त्यांना हिंदीतून समजून सांगितलं. शेंदडाचं जे उदाहरण, वाळकाचं जे उदाहरण तुकोबारायांनी दिलेलं आहे की ते शेंदड ते वाळक पहिलं हिरवं असतं, अगोदर ते कडू असतं, अगोदर ते टणक असतं आणि देठाला चिकटलेलं असतं. हे 4 दोष त्याच्यामध्ये असतात. पण हळूहळू परिपक्व झालं की हिरवेपणा जाऊन त्याला पिवळेपणा येतो, टणकपणा जाऊन त्याला मऊपणा येतो, कडूपणा जाऊन त्याला गोडपणा येतो आणि देठापासून तोडायला त्रास होत नाही. तुम्ही हिरवं शेंदड, हिरवं वाळक तोडण्याचा प्रयत्न करा, असं पिरगळलं तरी निघत नाही. काही शेंदड अशीच आहे, पिरगळली तरी. चला वारीला ह्या वर्षी किती पिरगळा, ते निघत कच्चे आहेत, अजून कच्चे. विठाला आपल्यासारख्या जनता जनार्दनाला धन्यवाद दिले पाहिजे की आपण कीर्तनासाठी, श्रवणासाठी इतक्या श्रद्धेने येतात, वारीला जातात, वेगवेगळं सेवा कार्य आपण करता. बरीच माणसं आयुष्यामध्ये प्रपंच सोडून त्याच्या बाहेरच जात नाही. मुले लेकरे घरदार आणि हेची माझे पंढरपूर. तुकोबारांनी दिलेल्या त्या म्हातारीच्या उदाहरणाप्रमाणे आवाज चालली पंढरपुरा आणि वेशीपासून आली घरा, अशा पद्धतीचं जीवन. वारकऱ्याने जेव्हा हा अभंग घेऊन युक्तिप्रयुक्तीनं अध्यात्माची, भक्तीची परिपक्वता या अभंगातून सांगितली, काशीचा विद्वान भारावून गेला. तो म्हणाला, धन्य है आपका महाराष्ट्र, धन्य है आपकी संत परंपरा, धन्य है आपके ग्रंथ जो इतना सुलभता से, इतनी सुलभता से आध्यात्मिक सिद्धांत बताते हैं. इतक्या सोप्या रीतीनं अध्यात्माचे सिद्धांत जिथे सांगितले जातात हे भारतात किंवा जगात अन्य कुठेही नाही. आणि त्या विद्वानानं काशीच्या त्या साध्या भोळ्या संसारी महात्मा होता, वारकरी तो, त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं, आपल्या अंगावरची भरजरी शाल त्या वारकऱ्याला घातली आणि तो काशीचा विद्वान म्हणाला, मैं आपके पंढरपुर में आज इस आषाढ़ी के पर्व काल में बताता हूँ कि पूरे भारत देश में वारकरी संप्रदाय जैसा श्रेष्ठ संप्रदाय नहीं है. हे ज्यांनी डोळ्यांनी पाहिलं तेच मी तुम्हाला सांगितलं. हे कुठं लिहिलेलं नाही कुठल्या ग्रंथात. जे त्यावेळी त्या मठात कीर्तन ऐकायला होते ते आमची जी जुनी वाडवडील वारकरी मंडळी त्यांच्या मुखातलं मी आपल्याला सांगतो. हा वारकरी संप्रदाय उपवास पारणे राखीला दारवटा, केला भोगवटा महालागी, परमार्थ सुलभ केला, सोपा केला. आणि स्वतः जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीमध्ये म्हणाल, महाराजांनी परमार्थाचा अपूर्व आनंद जीवनामध्ये अनुभवला. महाराज स्वतः अनेक प्रकारच्या अडचणीतून, संकटातून, संघर्षातून गेले. म्हणजे